BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 23वा. राधे कृष्ण. दान महात्म्य. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. एका श्रोते संत सज्जन मला महात्म्य पुण्याख्यान मागिले प्रसंगीचे निरूपण धरा आठवण मानसी. विप्रनंदनी भगिनी ती गेलीसे घेऊनी ते वार्ता ऐकुनी कानी बंधू शोक सदनी पडीला. इतका वृत्तांत मागे कथिला या उपरी पाहिजे एकीला. अवधान तिचे श्रवणाला काय करिता झाला विप्रकुमर. शोक करिता तयाते नगरवासी सभोवते समजावूनी त्याते गृही गेले आपुल्या. या उपरी तो विप्रकुमर नित्य सारी तसे गृहाचार तक्र विक्रय करून उदर निज हाते संपादितेसे. ते एरीकडे नारायण यात्रा क्रमी वर्षेतीन म्हणे जावे माघारे परतून. लेकुरी अज्ञान श्री गुरुची गुरुकन्या ती नेली जाना. हे वार्ता विदित नाही नारायणा परी अंतरसाक्ष जनार्दना. फिरले मन नारायणाचे म्हणे गुरुगृही जावे आता. कवन तेथे सुखाची वार्ता हे तो सांगून गेली देवता. यक्षिणी देवी पूर्वीच एके तक्र विक्रय करावा एका जारत्वे निर्वाह व्हावा. हा सौख्याचा तेथील ठेवा न देखवे देवा माझेनी. म्हणून येत येत परतला पुन्हा मागुता तीर्था गेला. वर्षे 12 क्रमिता झाला परी नाही मनाला स्थिरता. कोमळ हृदय ब्राह्मणाचे वरी पुण्यवान शरीर त्याचे विशेष पुण्य गुरुसेवेचे म्हणून नीताचे हृदय पै. असो 12 वर्ष परतोनी नारायण पातला गुरु आश्रमस्थानी. येता देखील गुरु सुते नयनी परी त्याची ओळखी मनी न पुरे. मग नारायणे हास्य केले म्हणे आम्ही तुवा ओळखिले. ऐसे वेदिता तेची वेळे पायी ठेविले मस्तक. आरडूनी पडले सेगळा रडू लागला खळखळा. म्हणे वनी टाकुनी वत्सला आपण गेला यात्रेते. म्हणे मज नाही माता पिता नाही बंधू भगिनी चुलता नाही कोणी पाळीता पोषिता. आहा अनंता हे काय केले. एक होती भगिनी मज लागुनी तेही ते नेली चाळवुनी. नेनो असे कवने स्थानी ते मज लागुनी विदित नसे. ऐसे साकल्य समाचार ऐकला नारायण हृदय थकित झाला. मग तया ते आश्वासित झाला मधुर वचने करुनी. म्हणे बापा ऐका आता होणार ते न चुके तत्वता. कोण टाळू शके ब्रह्मलिखिता त्याची वार्ता अनुपम्य. ऐसे तया ते आश्वासुनी बैसता झाला निज आसनी. एरे मांडिलसे साजनी परवडी तया भोजनाची. गृही तो पदार्थ अनुकूल नाही म्हणून कुसमुसी ठाईचे ठाई. आहा देवा माझे देवी नाही आली या समयी तिता. हे नारायणे जाणितले म्हणे बापा तुव्हा काय आरंभिले. माझे भोजन तव असे झाले नाही उरली अपेक्षा काही. मनी विचारी नारायण रस विक्रयाचे न स्वीकारावे अन्न. म्हणून मांडले निर्वाण वारीला जाण या हेतू. मग एरे गोद होन केले काही उपहाराते सारिले. मग शयनाते आरंभिले पाय सुरिले तयाते. एरे गोदोहन केले काही उपहाराते सारिले. मग शयनाते आरंभिले पाय चुरिले तयाते. तव नारायण विचारिता झाला म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय साचिला. तो सत्य निवेदी मजला शंका या बोला न मानी. एरू परमलज्जे करुनी सांगता झाला ते क्षणी. म्हणे 1 दशक रौप्य नाणे साचुनी ठेविले सदनी आजवरी. या विरहित काही नसे जाण पात्र तो मृण्मय भोजन. वाहतो तव चरणाची आन सत्य जाण महाराजा. निर्मळ हृदयाचा पाहून चित्ती द्रवला नारायण. काही उपाय करून लावावे साधन या लागी. मग तया ते मधुर वचनी बोलता झाला तक्षणी. म्हणे मी सांगेन जी करणी ते तू निज मनी धरशी की. एरू म्हणे तत्वता असत्य न करीशी वचनार्था. सांगाल ते स्वीकारी ना आता नव्हे अन्यथा स्वामिया. मग श्लोक धारे करून बोलता झाला वचन तोची अवगत हो जाण. तुम्हा लागून समस्त श्लोक गोदाने न भवेल्लको. गवाह लोमानी संख्या कल्पांत ब्रह्मण लोकाहा. पाप नाश प्रभावतः टीका म्हणे या मलमासी निशेष. गोदान परम विशेष. जे आचरती निर्दोष त्या पुण्यास पार नाही. जितके रोम धेनु अंगी असती तितके कल्प ब्रह्म लोकी वसती. समूळ होय पापाची शांती. आचरी तयाप्रती हे पुण्य तरी उदयिक करून प्रातस्नान. ही धेनु करी कृष्णार्पण वरी दक्षिणा संचित जे रौप्य नाणे करी अर्पण द्विजाते. इतके वचन जरी मानसी तरी तू अक्षयी सुखी राहाशी. एरुवदे त्या समयाशी तथास्तु ऐसी अक्षरे परी विश्वास न वाटे नारायणा. करील न करील गोदाना एवढीच तया ते उदर पोषणा. म्हणून मना संशय परी विप्रकुमार तो द्रवला. आधीच होता तो त्रासला त्याही वरी सद्गुरु भेटला. उपदेश केला परमार्थी मग भावार्थ धरुनी सद्गुरु चरणी. प्रत्येक काळ आला स्नान करुनी एक विप्राते बोलावुनी. गोपूजनी अनुसरला दाना ते जो विप्र वाचारीला तो परम आश्चर्य मनिता झाला. म्हणे आज काय आठवले याला पुढे निर्वाहाला केवी होय. असो आपणाशी काय कारण सांप्रत धेनु येतसे दान. म्हणून विधियुक्त संकल्प सांगून करी पूजन धेनुचे. उपरी विप्र पूजा स्वय करून ते धेनु असे दिधली दान. मनी भावार्थ गुरु वचनी पूर्ण नसे जाण अन्या काही. एक सद्भावना वाचून काही सद्गुरु भेटी होणार नाही. तयाविन सुटेन संदेहो जाना सर्वही भाविक हो. आधीच विप्रकुमार दरिद्री पाही माता पिता पाळिता तुझा नाही. उदरनिर्वाहाची धेनु तेही दिधली पाही दाना ते. एक दिनीचे भक्षावया अन्न तेही किंचित गृही नसे जाण. या परी सर्वस्वी घडले दान तया विप्रकुमारा लागून. ऐसे झाले ते दिवशी जाण परी प्राप्त आला माध्यान्ह.
विप्रकुमार तळमळे तेने करून अन्न भक्षावया अंतरीचा आपल्या कुसुमुसी काहीच न बोले सद्गुरुशी ऐसे करता अस्तमानाशी संधी आपैसे होऊ आली. तव नारायणे काय केले निवांत मनी आसनी बेसले स्नान संध्या ते मांडले आरंभले पूजनाते त्रैलोक्यनाथ चक्रपाणी उपस्थित राहुने दिसकोनी कीटक पक्षी आदी करुणी जो त्रिभुवनी पाळे तसे तेथे विप्रकुमार शुद्धीने पीडित हे तयाने सहावेची मात तो नारद मुनी अकस्मात देखील तेथे कौतुकाते. मग तैसाच त्वरे चालला मुनी ब्राह्मण लोकाप्रती आला सद्भावे नमस्काराला पिता आपुला आणि समग्र निवेदिला वृत्तांतू म्हणे नवल देखील आजी स्वामी विप्रकुमाराची अक्षर लिहिली तुम्ही जे तक्र विक्रय निर्वाह व्योमी प्रतिदिनी करावा ऐसे अक्षर स्वामींचे ते असत्य झाले साचे त्याने दान केले धेनूचे पुढे निर्वाहाचे कसे काय असता होऊ लागला दिनमान पुढे त्याची गती कवन असत्य झाले वचन ब्राह्मण अक्षरे पूर्ण स्वामी या ऐकुनी नारद मुनीची वाणी चतुर्णान दचकलावनी निर्कित झाला जव ध्यानी तव सत्यवाणी सर्वही म्हणे हे तो विपरीत झाले त्या ते सर्वस्व दान घडले आता उपया ते पाहिजे केले तरीच भले कर्म हे पै येथे जे जे अर्पावे तया दशगुणी लागे पावावे हे जाणून ब्रह्मदेवे काय मांडले विंदान सत्वर ब्राह्मण वेश नटला सवे दश गायींचा मेळा घेऊन भुलोकी आला त्वरे पावला विप्रसदन गायी उभ्या करून द्वारी विप्रकुमारा ते हाका मारी ए रूपातला झळकरी सद्भावे नमस्कारी त्या ते तव चतुर्णान बोले तयाशी तुझे हे पितरे आम्हाशी दश गौतम्या रक्षणाशी ठेविल्या होत्या निर्धारे त्या तू आपल्या अंगीकारी आता म्हणून झाला बोलता ऐसे वचन ऐकून तत्वता एरू थांबा म्हणे त्या ते मी आपले गुरुशी पुसून माघारा येतो परतून ऐसे त्या ते वदून आला परतून माघारा मग गुरुबंधू ते म्हणे तेव्हा एक विप्र आला शेष देवा त्याने आणला दशधेनु वा अंगीकारा माते म्हणत असे म्हणे तुझ्या बापे ठेविल्या पाही हे तो माते विदित नाही काय उत्तर असे ते समयी कृपा करून देई तया ते ऐसे ऐकून नारायण किंचित केले हास्यवदन कळली अंतरीचे खून आला घेऊन विधाता येथे जैसे आपण द्यावे त्या दशगुणी लावावे पावे म्हणून ब्रह्मदेवे तसे धेनू आणल्या पे मग त्या ते आता देत अवसरी धेनू आणि गृहाभितरी त्या विप्राती नमस्कारी जोडल्या करी सद्भावे एरे जाऊन तैसेच केले धेनू करते अंगीकारेले भले वरी रोप्य नाणे चांगले गणित भले एक दशक ते स्वीकारून ते वेळा नमस्कार करून विप्र बोलला नारायणा ते निवेदिता झाला वाडा भरला गोधनी तव त्या ते वदे नारायण एक मोडी आता रोप्य नाणे धेनू लागी घेऊन येई तृण आणि उदरा लागून तुझिया जे इच्छा असेल अंतरी त्याची तू आजी स्वीकारी अर्धनाने तया माझारी असो दे पदरी तुझिया ऐसे आज्ञा पिता त्या ते एरू आज्ञा तैसीच वर्तत रोप्य नाणे नेऊन बाजारात तृण आणि ते धेनू लागी मग गो आणि आपली वासना तोची पदार्थ घेत आपणा अर्ध रोप्य नाणे स्वग्रही आना जाना ठेविता झाला विप्रकुमार धेनू वेते घालून या तृण स्वय सारेलेशे भोजन मग गुरुसेवे लागून तत्पर झाला यामिनी तव शिकवण देतसे नारायण म्हणे एक वचन प्रातःकाळी उठून गंगा स्नान येई करून झडकरी मग बोलावून विप्रमेळा दान देई धेनू सकळा स्वय होई तू तव निराळा पाहिजे कशाला खाटा टोप रौप्य नाणे तुझी आपदरी गणती असे 9 उद्वारी एक अर्ध रौप्य नाणे वरी असो साचारी जाणता तरी 10 विप्र बोलवून दक्षिणेसहित देई गोदान झनी करीशी अनुमान वचना जाण माझिया ऐशी शिकवण देता त्या ते एरू अवश्य म्हणे त्या ते अमान्य स्वामी वचनाते न करी जाण स्वामिया नंतर प्रातःकाळी उठून करता झाला गंगा स्नान पाचारून या ब्राह्मण केले संपूर्ण गोदान दान केले सर्व ही धन मध्यानिकाचे नाही धान्य म्हणे हे भगवान जनार्दन केवी प्राक्तन माझे हे धन देखिले नाही आजवरी ते चालत आले निजमंतरी ते हिन राहावे की पदरी जन्मवरी चुकेना माझी अप्रारब्धी हेची पूर्ण तक्र विक्रय उदरपोषण करावे परी ते धेनुही जाण दिदली दान गुरु आज्ञे ऐसा कुसमुसी आपले मनी परी बोलून दाविना बदनी तव संधी प्राप्त झाली आवनी विप्रमणी शुदित पै तव चित्रगुप्त वृत्तांता ते समूळ निवेदिले ब्राह्मण याते काल दश धेनू दिधल्या जयाते त्याने त्या द्विजाते अर्पिल्या समग्र धेनूचे केले दान पदरी नाही काही अन्य तक्र विक्रय उदरपोषण करी उपोषण विप्रकुमार मग शतधेनूंचा समुदाव घेऊन चालला ब्रह्मदेव द्वारदेशी उभा राहून पाहावो पाहता झाला विप्रकुमारा म्हणे महापुरुषा बाहेर येई ही गोधने सांभाळून घेई तुझ्या पित्याने हे ठेवी आजवरी पाही पाळिली मी ऐसी एकताची मात एरू आला धावत धावत पोटी शुधा नळ अति अतप्त तो नैनी देखता विप्रराव देदीप्यमान सर्व शरीरी भस्मचर्चित वस्त्र पाठारी रुद्राक्ष माळा अति साजरी कंठी घाली परिपूर्ण सवे गोधनाचा कळप गणिता 100 भरी माप
मग परतला अतिसाक्षेप गुरुबंधू जवळीके सर्व वृत्तांत निवेदिला. म्हणे द्वारावरी एक विप्र असे आला, स्वयशत धेनूंचा मेळा संभाळी मजला म्हणत असे. विप्र परमदे दीप्यमान मुखी बोलत असे वचन, तुझ्या वडिलांची ही गोधने वरी रौप्य नाणे शेतवरी. ऐसे तो वदत असे वचन, सांगा आता आज्ञा ते कवन. एरू बोलत असे हसून, सांभाळी गोधन सर्वही. गुरु आज्ञेने तत्वता गोधने झाला आणि त्या हाती घेऊन द्रव्यशता पाहता विप्रगुप्त झाला. परी हे ब्राह्मण नेने काही हर्षयुक्त धेनू आणि सर्व ही खुन नारायणा ते ठावी, इतरा काही अवगत. मग गोधने भरून गोठन घातले तया लागी तृण, स्वयंभक्षी श्रेष्ठ अन्न आवडे पदार्थ तोची पै. एसीस करुणी सारासारी मागुती गुरुसेवा अंगीकारी, चरण चरिता निधारी बोले ते अवसरी नारायण. म्हणे सख्या एक वचन, गृह भरी दाटले गोधन, याशी सांभाळिले कैसेन. तरी सांगतो वचन एक धेनू ती पोसिता कंटाळा आला सितत होता. येथे 100ची वार्ता केवी आता घडू शके. तरी उदयिक स्नान करुनी पाचारी विप्रा लागुनी संपूर्ण गोधने दक्षिणादानी विप्रा लागुनी अर्पावे. संग्रहे न ठेवी एक अडका, इतके कार्य आधी करी का. एरू तैसेच करी देखा. उठून या प्रातःकाळी स्नान सारिले गंगाजळी पाचारेली विप्रमंडळी समग्र गोधने एकच वेळी पूजा केली गंधाक्षता ते. मग एक रौप्य गोधन अर्पित झाला विप्रा लागून. ब्राह्मणांचे मनी हर्षपूर्ण नेंता गोधने बोलती ते. म्हणे प्रतिदिनी वाटे तो गाई, याशी तो एक दिनाक्षे भक्ष नाही. ही तो दिसती अपूर्व नवाई, किंवा शेषशाही तुष्टला. एक म्हणती कारण काय आपणाते, आणू कुठून तरी पराते. धेनू मिळाली एक आपणाते, दक्षिणेसहित निर्धारे. ऐसे बोलता द्विजवर समस्त पातळी निज मंदिर, इकडे रडे विप्रकुमार होऊन स्थिर बैसलासे. म्हणे रात्री गृहभरी दावुनी वाडा भरलाशे गोधने, कैसी कर्माची कहाणी न देखो नयनी पै एक. ऐसे म्हणून स्वस्थ बैसला तो दिन अस्त होऊ लागला. परी पाहून या कौतुकाला नारद गेला ब्रह्मलोका. नमुने या चतुरानन निवेदेला झाला वर्तमान. म्हणे आपण दिदले गोधन ते दिदले दान तयाने, तक्र विक्रयी निर्वाहो ऐसा लिखिताची भाऊ. परी एकही धेनू ते न ठेवी हो, पुढे निर्वाहो कैसे नी. हो आला अस्तमान उपोषित असे तो ब्राह्मण, एकता मुनीश्वराची वचन. हास्य केले कमळासने, मागोती कमळासने उठून सवे घेतले सहस्र गोधन, वरी सहस्र रौप्य नाणे घेऊन चतुरानन पातला. उभा राहून द्वारदेशी हाक मारी विप्रकुमाराशी, एरू धावत आला वचनासरशी. केला विप्राशी नमस्कार. ब्राह्मण बोलत असे तेव्हा, ह्या धेनू संभाळीस देवा, वरी रौप्य नाणे तेव्हा ठेवा सहस्रवरी पै असे. आता तरी संभाळी समग्र पाही, वदन गुप्त झाला त्याचे ठाई. देखता साकटला निज हृदयी, आला लवलाही भीतरी. समळ वृत्तांत निवेदिला. म्हणे सहस्र गोधनाचा मेळा घेऊन रौप्य नाण्याला परी पाहता गुप्त झाला नव्हे. एकूण तोषला नारायण, म्हणे लागले हे साधन. मग म्हणे तया लागून सांभाळी कोण कळपा. तरी धेनू ते अर्पी तृण, तोही सारिका भोजन. प्रातःकाळी करून या स्नान, आणि पाचारून विप्राते. समस्त धेनू दक्षिणेशी दान देई का ब्राह्मणाशी. एरू हर्षयुक्त मानसी तथास्तु वचनाशी बोलत असे. मग दुसरे दिनी तैसाच प्रकार आजाता झाला विप्रकुमार. पाचारून या धराभर धेनू समग्र वाटिल्या. दक्षिणेसहित दिदले दान, नाहीशे केले सहस्र नाणे. न उरे दर्शना एकही जाण, धेनू संपूर्ण निज गृही. ऐसे करिता तये वेळा वृत्तांत ब्रह्मया ते कळला. म्हणे सहस्र गोधने वाटिता झाला, आहारे कपाळा हे काय. आता 10 सहस्र नेता धेनू, त्याही दान देईल ब्राह्मणू. ऐशे प्रत्येही दशगुणित धेनू, कोठून आणू तया ते. त्या आयुष्य शतवरी पूर्ण, तो तव प्रत्येही करील तेची कारण. त्याचे रुचेल येथीचे मन, तक्र विकृण काय मज. कोण गुरु ते भेटला, माझा मंत्र मज फळला. उन्हे आणिले ब्रह्माक्षराला, हे तव वेदला विहित नसे. हे तव वेदाला विहित नसे. मग हंस विमान पाचारिले, त्या ते निज मुखे निवेदिले. भूलोकी जाऊन ये वेळे, घेऊन येई विप्रकुमारा. मग हंस विमान घेऊन देदीप्यमान केला ब्रह्मनंदन. एरे नारायणा ते म्हणून, म्हणे प्रसाद हा जान पै तुझा. पावन केले गुरुराया, निवारिली जन्म मरणाची छाया. म्हणून वारंवार लागे पाया, मिती नाही भावार्था. स्तुती वादन करवेची जाण, वाचसे पडले दृढ मौन. नवघोता तृतीय दिन, नेला उद्धरून ब्रह्मलोका. समग्र जन आश्चर्य करीती, नारायणाची चरणी लागती. धन्य धन्य श्री गुरुमूर्ती, यातायाती निवारिली. ऐसे हे गोदान प्रकरण, विशद केले श्रुतिया लागून. न लागता तृतीय दिन, नेला उद्धरून श्री विप्रकुमार. म्हणून या मलमासी जाण, अगत्य घडे गोपूजा वरदान. त्याही वरी संत सेवा पूर्ण, न लागे आन साधन पै. श्री गुरुचरणी परम विश्वास, त्याचा चुके गर्भवास. पुढती न लागेची सायास, जन्मपंक्तीस भोगणे. प्रत्यय देखिला नैनी, विप्रकुमार गेला उद्धरुनी. अक्षयी परब्रह्म भुवनी, नव्हे हानी कालत्रयी. म्हणून प्रथम श्लोकाचा भावार्थ निवेदिला तुम्हा ते समस्त. येथे धरून या शुद्ध भावार्थ, आचरावे सतत व्रत हे श्लोक. गोदानीन भवेल लोक, गवालो महिना संख्या. कल्पांत ब्रह्मणे लोका, पापनाश प्रभावता टीका. ऐसा हा प्रथम श्लोक भला, त्याही वरी कथा भाग वर्णिला. जे आचरती गोदानाला,
तरी ब्रह्मलोकी तयाला वास घडे. जितके रोम गौतमीवरी निवास तितका कल्पवरी. पापक्षाळ निर्धारी तत्काळी जाण पावी प्रकुमरे. पुण्य केले परी जन्मांतरीचे पाप गेले. तक्र विक्रये ज्याचे खुंटले. गुरुसेवे फळले भाग्य त्याने. म्हणून या भाविक जन सद्गुरु ते जावे. अनन्य शरण गर्भवास चुके जेणे. न लागे साधन अनिक काही. स्वस्ति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराण आणि स्कंद पुराणांत संमत घेऊन मनोहर सुत 23 अध्याय संपूर्ण. हा राधे कृष्ण.